नमस्कार, मी सुजित गायकवाड, एजी न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आज 226 श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. या निमित्तानं मी आज आलेलो आहे नगर तालुक्यातील नारायणडो या गावामध्ये. तर येथे स्थानिक नागरिक आहेत आपल्याकडे. काय सांगताल, कोणाचं पारडं जड वाटतंय, कोणाची हवा वाटते इकडे? दोन मतदारसंघ 2026 या मतदारसंघात माजी नामदार आमदार साहेब बबनदादा पाचपुते यांनी ह्या नारायणगाव गावचा एवढ्या मोठा विकास केला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात का दुसरा अजूनही याच्या आधी कोणी आमदार झाले असते तर कोणी याच्या आधी विकास केला नाही. पाचपुते दादाने याच्या आधी 65 लाख रुपये दिले. ह्या वर्षीच्या ह्या पंचवार्षिकमध्ये जवळजवळ 18.5 कोटी रुपये नारायणगावसाठी दिलेले आहेत. 18.5 कोटी रुपये. आणि मी या गावचा 20 वर्ष सलग सरपंच, मार्केट कमिटी संचालक आहे माझी. आणि मी पाचपुते दादाचा 20 वर्षापासून कार्यकर्ता आहे सलग. आणि मी दादांकडून जे आहे काय आणायचे काम आहे, नगर नारायणगाव मध्ये कामं नाही भेटत, मुंबईला जावं लागतं. मुंबईला जाऊन दादा संघ मंत्रालयात गेल्यानंतर कामं भेटतात, हे असे कामं नाही भेटत कुठं. आणि राहुल जगतापनी एक 5 लाख रुपयाचे स्ट्रीट लाईट दिले 2009ला. नागोडेताईचं तर कामच नाही. कोण नागोडेताई? काही लोक ओळखीतच नाहीत. उद्धव ठाकरे यांची त्यांना मशाले म्हणून थोडेफार लोक ओळखीत. राहुल दादाचा तर विषयच नाही 2009 पासून. आता आम्ही तिकडे गेलो तर म्हणले ते कारखान्याचा विषय असा आहे, ते म्हणतात एनशोरा असं आहे, त्यांशोर तसं आहे. ते श्रीगोंद्याचे कुणावर उडीत आहेत. पण इकडे काय, इकडे पाचपूत दादाने लागेल बाजूला नदीच्या बाजूला 2.5 कोटी रुपयाचं पुलाचं काम चालू आहे. ह्यो रस्ता 6.5 कोटी रुपयाचा चालू आहे. तुम्ही सांगा ना म्हणा, असं राहुल दादानी किती 6.5 कोटी, 5 कोटी, 2 कोटी कशाला दिले तेवढं दाखवा आणि मग पाचपुते दादावर बोला. विकी दादा नवीन येतं तुमच्यावानीच पोरीपाटी आहे ना. विकी दादाने जे पैसे आणलेत ना दादांचं दुखत असल्यामुळं, अक्का आणि विकी दादा आणि प्रताप भैया या तिघांनी मिळून आमच्या गावाला काय द्यायचं, याच्यापेक्षा आमच्या म्हणण्यापेक्षा जास्त दिले. अजून काय द्यायला पाहिजे? चांगदेव महाराजांचं जिथं बसतो ना आपण, चिमुक काठी होते तिथे 15 लाख रुपयाचं त्यांनी पिंक ब्लॉक दिले. शेडसाठी त्यांनी 20 लाख रुपये दिलेत. त्यांना म्हणा तुमचं काम दाखवा ना एखादं. त्या वरच्या भगवान बाबाच्या मंदिरासाठी 10 लाख रुपये दिलेत. रोख 2.5 लाख रुपये दिलेत पाचपूत दादानी. गेल्या 5 वर्षाला 2.5 लाख रुपये त्यांनी दिले होते मंदिरासाठी, थोडंफार काम राहिलं होतं म्हणून. यांचं काय, हे लोकांना सांगत आहेत दारू प्यायला पैसे घ्या, दहावीवर जायला पैसे घ्या. असं कुठं चालतंय का? हे आपलं म्हणणं असं आहे, काहीतरी गावाचा विकास व्हायला पाहिजे. आणि विकास करणारा माणूस येतो बबनराव पाचपुते दादा आहे. आणि त्यांचा मुलगा बी ग्रॅज्युएशन झालेला आहे, अति हुशार आहे, इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो, मंत्रालयात सारे टेबल माहिती तर. ज्याला मंत्रालयात पायी जायचं, एक पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत तो ज्या मतदारसंघात काम करू शकतो असा विकी दादा पाचपुते 100%. मतदारसंघात सारेच म्हणतात आम्ही कामं केलीत, मग आता केलीत कोणी काय माहिती. एकंदरीत झालेलं वाटत आहे का? आणि कामं झालीत ना, कामं झाले नाही असं थोडं. मग सांगताय. कोणी केली हे आम्हाला नाही सांगता येत. बाबा काय सांगताल? काम झालेच नाही इथे. रोडचं काम चालू आहे, पुलाचं काम चालू आहे, काही मंदिराची कामं झालेली आहेत. तरी मग कोणाचं पारडं जड वाटतं इथे? मग आता इथं गावात बबनरावचं पारडं चांगलं आहे, पाचपुतेंनी कामं केलेली. केलेले आहेत. कारण जगताप निवडून आले तर पुन्हा आलेच नाही. आणि हे नवीन असल्यामुळे यांचा अनुभव नाही आम्हाला. ते चांगलेच बिचारे, पण त्यांचा अनुभव नाही ना आम्हाला. त्याच्यामुळे हा पाचपोतेच चांगलं आहे वातावरण. बाबा काय पाचपुते साहेबातच पारडं दिले वाटते. त्यांनी काम केले आणि मंदिराला देण घेते ते. विकास काम वगैरे काय राहिलेले काम तर राहणारच आहेत, कायमच होतं राहणारच ना काम. पण कामाचा माणूस हो एक. बाकीचे एकदा निवडून आल्यानंतर परत काय गाठ घ्यायलाच येत नाही. मागे एकदा राहुल दादा आलते निवडून, त्यांनी काय परत 5 वर्ष गाठच नाही घेतली. डायरेक्ट इलेक्शनच्या टायमालाच पाहायला आले आमच्याकडे. हाय तर काय गेले तो पाचपुतेंची हवा आहे. हा बबनराव पाचपुते. पाचपुतेंचंच काम करणार आम्ही. आता गोपीनाथ मुंडेचे माणसं असल्यामुळे आम्ही पाचपुतेंचंच काम करणार बस.
कामं भरपूर आहेत त्यांची, बाकी काय. त्यांना करू मतदान, कंबळाचं आहे त्यांचं. हा. आलते काल आमच्या घरी, त्यांची गाडी बी, त्यांना सांगितलं तुम्हालाच करू म्हणून. काय हा. सरकारी योजनेचे पैसे मिळाले का? एवढं मिळालं ना, ते लाडक्या बहिणीचे भेटलेत. आता ते दुसरे तसे, आता आम्हाला शेती कमी असल्यामुळे काय दुसरे आम्हाला भेटतच नाही असं आहे. आता आम्हाला दादा ते सांगते तेच आम्ही मतदान करत असतो. असं आहे. हा आमच्या एकंदरीत काय बस पास होते. हा आजी तुम्हाला भेटले का पैसे? सांगतात काही. पैसे भेटले का लाडक्या बहिणीचे? हा देऊन तुम्ही काय सांगता? भेटले ना आम्हाला. भेटले का? हो आनंद वाटला का? हो आनंद वाटला. सरकार कोणतं पाहिजे? तेच पाहिजे का? तेच लागेल ना मला. मग ते माग फुकट आहे सगळं आता आपल्याला फ्री. काय काय भेटतंय? गहू तांदूळ भेटतेच ना फ्री. होय का? हा मग हे सरकार पाहिजे. हो. आमदार कोण पाहिजे? आता आमदार काय 5 पोतेच लागेल ना. आमच्या ह्या परिसरात जर विचार केला तर या सीना धरणामुळे आमचा ओलीत खाली हा बराचसा भाग आलेला आहे. राहुल जगताप आणि त्यांच्या वडिलांनी या भागामध्ये कुकडी सहकारी साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना एक जीवन चांगलं जगण्याचं साधन तयार करून दिलं. आणि सीना धरणामध्ये अनेक वर्षापासून पाणी होतं, पण उपसा जल सिंचन योजना नव्हत्या. कुंडलिक रामराव जगताप पाटील म्हणजे राहुल दादांचे वडील हे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक झाल्यानंतर राहुल दादांनी आणि कुंडलिक तात्यांनी आमच्या भागामध्ये बऱ्याचशा पाईपलाईन करून दिल्या. आणि त्या पाईपलाईन केल्यामुळं सर्व शेतकरी वर्ग आमचा या भागामध्ये सधन झाला, सुखी झाला, सुखी समाधाने संसार करू लागला. आणि राहुल जगताप आमदार झाल्यानंतर सामान्य माणसानं कोणतंही काम असलं तर ते हिराने करणार. त्या बाबतीत आमचा लहान मुलगा असला, मोठा माणूस असला, वयस्कर व्यक्ती असली तर सर्वांना समानतेची वागणूक देणार, सर्वांच्या प्रश्नाकरता मदत करणार, गोरगरिबांचे कुठलंही काम असलं नडवणार नाही, असं एक व्यक्तिमत्व राहुल दादाचं आहे. आणि राजकारणाच्या बाबतीत जर बाकीचा विचार केला तर आमच्या तालुक्यामध्ये ज्या ज्या संस्था आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती होती राहुल जगतापांच्या ताब्यात होती, साखर कारखाना राहुल जगतापांच्या ताब्यात आहे, मार्केट कमिटी आमच्या तालुक्यामध्ये नागोडे ग्रुप असेल, पाचपती ग्रुप असेल, हे एकत्र झाले होते. तरी देखील राहुल दादांनी सर्वसामान्य आमच्या सारख्या सभासदांना, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना, गोरगरिबांना बरोबर घेऊन मार्केट कमिटी जिंकली, खरेदी विक्री संघ जिंकला, जिल्हा सहकारी बँक नाही सांगतो मी, जिल्हा सहकारी बँक जिंकली. म्हणजे एक असं एक चांगला माणूस आहे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये भाग घेणारा माणूस आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे स्वतःचे कर्ज प्रकरण असतील सर्वांना मदत करणारी व्यक्ती आहे. सुखदुःखामध्ये कोणाचा 10वा असेल, 13वा असेल, मयत व्यक्ती झाली, काही सर्वांना सहभाग घेणारी व्यक्ती आहे. त्यामुळे राहुल दादा किमान 70 ते 75% राहील. राहुल जगतापच्या बाबतीत एकच आहे की एवढ्या मोठ्या वादळात, एवढ्या मोठ्या संकटात कुठल्या प्रकारची लाचारी न बघता पक्षाचा स्वाभिमान म्हणून राष्ट्रवादीत राहिले. राष्ट्रवादीचे राहिल्यानंतर त्यांच्या पक्षाच्या काय वरच्या वरिष्ठ माध्यमातून त्यांच्यावर तिकीट देण्याचा अन्याय झाला. पण अन्याय झाला असला तर त्याला अन्यायाला वाचा फोडण्याकरता संपूर्ण तालुक्याची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. आणि उद्याचा चर्चा करण्यापेक्षा राहुलदादा आजच आमदार झाले असं माझ्या सांगतो मी, त्याच्यात कुठली शंका नाही. आम्ही जबाबदारीने बोलतो, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहुल दादा हे या गटामध्ये सगळ्यात जास्त लेंडी येतील आणि त्यांचं गोरगरिबासाठी कार्य एकदम चांगलं आहे. राष्ट्रीयवादी पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्यामुळे जनतेने ही इलेक्शन निवडणूक जनतेने हातात घेतलेले आहे, तरी ते चांगल्या मताने निवडून येतील. 2024चं इलेक्शन पाहिलं आपण तर राहुलदादा हे पहिल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, पण शरदचंद्र पवार गटाचे आपण लोकसभेत सवाल लंके साहेबांचं राहुलदादांनी काम केलं आणि श्रीगोंदा तालुक्यात 34,000चं लीड देऊन राहुलदादाला तिकीट नाकारण्याचं एकच कारण की 15 खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीने हे कामकाज झाल्यामुळं राहुलदादा अन्याय झाला. आणि खरोखर तरुण मंडळींनी खरोखर हातात हे इलेक्शन घेतलेले, जनतेने हातात घेतलेलं इलेक्शन आहे. आज आपण पाहिलं वाळकीमध्ये असेल, चिचोंडी पाटील गट असेल,
ह्या दोन्ही गटात जर अजून आपण पाहिलं तर राहुलदादा 1 नंबर मध्ये राहतील आणि आमच्या मांडोगण गट सुद्धा राहुलदादा हा 1 नंबरच राहील. कारण की आपण पाहिलं ऊसाचा प्रश्न, आज जर ऊसाच्या टोळ्या पाहिल्या तर आमचा 265 86 032 ऊस पाहिजे त्यांना, आमच्याकडे 265 8005 ऊस आहे आणि तो नेण्यासाठी नकार देत आहेत. आपण पाहिलं हा पुढचा उमेदवार तळरावण मध्ये आला असताना त्यांनी सांगितलं रिक्वायरी प्रमाणे ऊस नेऊ, पण आमच्या भागात सवय आहे कारण की तात्या असताना तात्यांनी 5 रिक्वायरी सुद्धा ऊस नेला आणि आमच्या शेतकऱ्यांना खरोखर त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं आणि आमचा शेतकरी सुफलाम झाला. ह्या खऱ्या अर्थाने राहुल दादाला सर्व शेतकऱ्यांनी मदत करण्याचं ठरवलंय. कुणी पैसे वाटणारे, कुणी काही करणारे, पण त्याला लालची न बनता आमचा ड्राय भाग, कारण की काही म्हणतात मुसळाचं पाणी कुसळाला द्यायचं का, ऊसाचं तिकडलं ते सुद्धा पाण्यासाठी आपलं खरोखर पाणी येत नाही आम्हाला भोसा खिंडीतून, आणि राहुलदादा भोसा खिंडीतून पाणी आणण्याचं आमचं काम करतील असं आम्हाला वाटतं. आणि शरदचंद्र पवार साहेबांचा त्यांच्या वरद हस्त आहे. कुणी म्हणलं त्यांचा फोटो का लावायचा, पण फोटो सगळ्याचा काढला, कारण की आपण पाहिलं अजितदादाच्या बोर्डवरचा फोटो काढला पण आपल्या उमेदवाराचा पवार साहेबांनी फोटो न काढण्याचं काम केलं. म्हणजे त्यांचं प्रेम खरोखर राहुलदादा हवे आणि राहुलदादा निवडून 1 नंबरने येतील ही आमच्या सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे. तसं होणार आहे प्रभू रामचंद्रासमोर. आणि मी विनंती करतो सर्वांना की कुठेही नाही हे करता आपण सर्वांनी राहुलदादाला मतदान करावं हीच विनंती करतो. थांबतो. त्यांचं चिन्ह रोड रोलर 10 नंबरला त्यांची खून आहे. तरी सर्वांनी विनंती करून सर्वांनी पुढील कामाचं आजपासून लागलेले आहेत. तालुक्यामध्ये स्वर्गीय कुंडलिकराव रामराव जगताप पाटील यांनी 1998 साली या तालुक्यामध्ये जिरायत भागामध्ये म्हणजे आमचा पूर्ण हा पिंपळगाव पेशापासून तर खाली इकडं शेवटचं गाव म्हणजे चवर सांगवी थिटे सांगवी या गावापर्यंत दुष्काळी भाग होता. आणि या दुष्काळी भागाची एक दिशा बघून किंवा या लोकांचे हाल बघून त्यांनी या तालुक्यामध्ये एक कारखाना उभा करण्याचं नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलं आणि लोकांच्या आग्रहास्तव या ठिकाणी एक आज मोठ्या प्रकारची संस्था या कुकडीमध्ये सर्वांच्या या ठिकाणी उभा केली. आणि त्याच ठिकाणी 20व्या वर्षी आपला मुलगा राहुलदादा जगताप आजचे उमेदवार यांच्या ताब्यात हा कारखाना दिला आणि त्यांनी तो कारखाना आतापर्यंत सक्षम प्रकारे चालवला. आणि त्याचबरोबर 2014च्या निवडणुकीमध्ये राहुलदादांनी एक चांगल्या प्रकारचा विजय मिळवून आपला या तालुक्यामध्ये ठसा उमटवला. कामाची माहिती आणि घरोघर जाऊन प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्याचबरोबर या कारखान्याची धुरा सांभाळली. आणि इथून पुढे त्यांनी या आमदारकीच्या काळामध्ये जी कामं केली ती सर्व ज्ञात लोकांना आहेत. आणि चिचोंडी पाटील गट असन, वाळकी गट असन, आमचे मांडवगण गट असन, तुम्हाला सांगतो एक प्रकारचा चांगला उत्साह या ठिकाणी मिळतोय. आणि त्यांच्या उत्साहामुळे आज खऱ्या अर्थानं या रुईखेल गावचे सर्व तरुण वर्ग तसेच पलीकडले बांगरड असेल हे असेल या गावातील सर्वांनी तरुण वर्गांनी या राहुलदादाला निवडून देण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी निर्माण केला. आणि त्यांच्या रोडवर या चित्रावर 10 नंबरचं बटन दाबून राहुलदादांना एक विक्रमी मतांनी निवडून देणार आहेत. आणि 101% सांगतो तुम्हाला राहुलदादा हे फिक्स आमदार झालेले आहेत. आजच त्यांचा विजय या ठिकाणी दिसून आलेला आहे. नारायणगाव परिसरातील मुलाखती घेत असताना काही सभोवतालच्या परिसरातील आपल्याकडे नागरिक आहेत ते देखील सध्या भेटलेले आहेत. नमस्ते, काय सांगताल आपल्याकडे कोणाचं पारडं जड वाटतंय, कोणाची हवा वाटते? आता तुम्हीच खरंच फिरता तुम्हालाही लक्षात असेल आजचं पारडं जड आहे ती फक्त विक्रमसिंह पाचपुते एकतर्फी ही निवडणूक झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की या 2008 पासून या मतदारसंघाची 2009 पासून बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. ते आमदार झाल्यानंतर आमच्याकडं त्यावेळेस ते मंत्री होते. त्यांच्या पहिल्यापासून त्या मंत्रीपदाच्या कार्यकालापासून या आमच्या चिचोंडी पाटील असन, वाळकी गट असन या गटात सर्वाधिक कामं, रस्त्याची कामं असन, बांधाऱ्याची कामं असन, सभा मंडपाची कामं असन, स्मशानभूमीची कामं असतील, कुठलंही कामं कुठलंही तुम्ही आमचं नारायणगावचं वाळून नारायणगावचं सबस्टेशनचं काम असेल त्यांच्या माध्यमातून ते सोलरचं काम झालं तिथं, म्हणजे कुठलंही मोठाले भरघोस कामं पूर्ण हे फक्त विकास आदरणीय माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी केला. आणि आता ते सध्या आजारी आहेत. विक्रमसिंह पाचपुते हे उमेदवार आहेत. त्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये या खऱ्या अर्थानं 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचं काम या विक्रमसिंह पाचपुतेंनी केलेलं आहे. आणि 288 आमदारांमध्ये सर्वात जास्त निधी आणणारे आमदार यांची ख्याती झालेली आहे. त्यांनी जवळजवळ 2200 कोटीचे कामं केलेले आहे. असा निधी आतापर्यंत कुठल्याही आमदाराने
आणि आमच्या जिल्ह्यामध्ये कधीही कोणत्याही मतदारसंघात आणलं नाही. फक्त बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून आदरणीय विक्रमसिंह पाचपुते असतील, प्रतापभाई पाचपुते असतील, आदरणीय अक्का असतील यांच्या या माध्यमातून खूप काही या मतदारसंघाचा कायापालट झालेला आहे. आणि त्यांचे काम हे लाखात नाही, प्रत्येक गावात कमीत कमी 2 कोटीपासून 40 कोटीपर्यंत कामं एकेका गावात झालेले आहे. आणि जे काही आता समोरचे विरोधक आहेत ते फक्त आता आलेले आहेत, या निवडणुकीपुरते 15 दिवसासाठी ते या काम करायला आलेले आहेत. ते यापूर्वी लोकांच्या सुखदुःखात कधीही कुठल्याही गावात गेलेले नाही. आज त्यांना सांगावं लागतं आम्ही उमेदवार आहोत, त्यांना कार्यकर्ते गोळा करावे लागतात. इथं विक्रमसिंह पाचपुतेंचा दौरा जर आला तर कमीत कमी 200 ते 300 लोक स्वतःहून स्वयंपूर्तीने गावामध्ये हजर राहतात. आणि मग ते लोक त्यांना सांगतात की तुम्ही आमच्या गावामध्ये हे काम केलेले आहेत. हे सर्वात महत्वाचं आहे. ते सध्या येऊ राहिलेत गावात, फक्त ते काम त्यांचं फक्त विकास काम, जे काही विकास काम केलंय त्याबद्दल बोलतात. ते कोणाबरोबर टीका करत नाही. ते दोघं आदरणीय दादा आणि वहिनी हे विठ्ठलाच्या वाऱ्या करतात. त्यांच्या जवळ 18 वाऱ्या झालेल्या आहेत. हे सुसंस्कृत कुटुंब आहे. आणि विक्रमसिंह पाचपुतेंबरोबर बद्दल जर बोलायचं झालं तर ते कुणाशी त्यांच्या घरी जर आपण गेलो, कधी गेलो, कुणीही गेलो, कार्यकर्ता गेला, कोणत्याही जाती धर्माचा लोक जर गेला तर ते निर्मुख कधी मागे आलेला नाही. त्यांना पाणी, नाश्ता, जेवण काय समस्या असेल ती जाणून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे पाचपुते कुटुंबीय करत आहेत. आणि त्यांच्या बद्दल सर्व आमच्या मतदारसंघात चांगलं वातावरण आहे. आणि त्यांचं सगळ्यात जास्त या आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लीडनी विक्रमदादांचं नाव विक्रम आहे. त्यांचा विक्रमी मताधिक्यांनी त्यांचा निश्चितच विजय होणार आहे. हे फक्त कामाच्या जोरावर, हे फक्त कामच बोलतं. अजून तुम्हाला काय सांगू, तुम्ही कोणाचीही मुलाखती घ्या, कोणत्याही सर्वसामान्य माणसांच्या, गोरगरिबांच्या, कोणत्याही जातीच्या, कोणत्याही या मतदारसंघाचे 143 गाव आहेत, त्या गावात कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, वाडी वस्तीवर जा, काही ना काही काम हे आदरणीय दादांच्या 2008 पासून काही ना काही काम झालेलं आहे. आणि ते सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचं फिरण्याचं काम चालू असतं, मतदारसंघात फिरायचं काम चालू असतं. आणि अधिवेशन असलं तर त्यावेळेस ते प्रश्न मांडायचं काम चालू असतं. आमदार निधीतून असेल, वेगवेगळे फंड असतील शासकीय, हे त्यांना सगळं माहीत आहे. विकीदादांनी तर खूप काही त्यांच्याकडे गावातले सगळे आमच्या या मतदारसंघातले प्लॅनचे रस्ते असतील, नॉन प्लॅनचे रस्ते असतील, आम्हाला सरपंच लोकांना एवढं माहित नाही, एवढं त्यांना आमच्या गावातली माहिती आहे. हे किती विशेष आहे. म्हणजे त्यांचा खूप अभ्यास आहे, दांडगा अभ्यास करून ते या मतदारसंघाचा उमेदवारकी त्यांना मिळाली आहे, बहाल झालेली आहे. आणि आपणही समजून घ्यायचं की पहिली यादी भाजपची यादी 99 जणांची यादी झाली, त्यामध्ये सगळे जवळ 97 आमदार होते, फक्त 2 आमदार नव्हते. प्रतिभाताई पाचपुतेंचं ही उमेदवारी न मागता त्यांना भेटलेली आहे. आणि त्यानंतरही त्या उमेदवारीमध्ये बदल झाला. विक्रमसिंह पाचपुतेंचा लोकांनी, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली की दादा जरी अक्का उमेदवार झाल्या तरी तुम्हीच काम पाहणार आहे, त्यापेक्षा तुम्ही उमेदवार झालेलं काय वाईट असणार आहे. आणि दादा आजारी आहे, दादांची सेवा करण्याचं काम तिथे करू शकतात चांगल्या समर्थपणे. आणि तुम्ही या मतदारसंघात मोकळे राहा आमच्यासाठी. आम्ही तुम्हाला 24 तास फोन करू शकतो. लेडीजला आपण काय फोन करणार सांगा, तुम्ही सांगा. लेडीजला आपण काय बोलू शकतो, रात्री अपरात्री आपण नाही बोलू शकत. या सगळ्या महत्वाच्या अडचणी आहे. समोरचे उमेदवार काही लेडीज आहेत, काही जेंट्स आहेत. आणि आपल्याला सगळं माहिती, सर्व मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला माहित आहे की कुणी आमदार होतं 5 वर्ष, कधी आले सांगा, तुम्ही कधी आले, कोणत्या सुखदुःखात वेळ दिला. आणि दादांचं काम हे प्रत्यक्ष काम झालेलं आहे. कोटींनी कामं झालेली आहेत गावात. उलट आम्हालाच आठवत नाही काय कामं सांगावं. कामं एवढे झालेत की आठवं लागतात कामं. 2 कामं सांगितले का 10 कामं परत राहतात, 10 कामं सांगितले की 2 कामं राहतात. अशा प्रत्येक कामकर्त्याला विचार करावा लागतो की गावात काय काम केले प्रत्येक. आणि खूप असं भरीव काम झालेलं आहे. आणि या कामाचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे. त्यांच्याबद्दल इथं आदरणीय बबनराव पाचपुते असतील, विकीदादा असतील, प्रतापभाई, त्यांच्या सगळ्या कुटुंबाला लोक ओळखतात. त्यांचं काही फक्त एक मेसेज आला, आज ते इकडे दौरा आहे, तर आम्ही त्यांच्या दौऱ्यामध्ये 10 गाड्या त्यांच्या पाठीमागे असतात. 10 लोक कार्यकर्ते, गावातले 4-5 कार्यकर्ते घेऊन गाडीत आम्ही बसून त्यांच्या मागे दिवसभर फिरतो. ते काय आम्हाला काही कुठल्याही प्रकारे आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा नाही, फक्त आमचं काम करतात. आमच्या गाव या मतदारसंघाचा कायापालट खऱ्या अर्थानं आदरणीय बबनराव पाचपुते यांनी केलेला आहे. आणि हे सत्य आहे, सत्य नाकारता येणार नाही. आपल्याला 20 तारखेला मतदान पेटीमध्ये लोक मतदान करणार आहे. आणि 23 तारखेला आपल्यालाच निकाल येणार आहे. तुम्हाला मी आजच निकाल सांगतो. तुम्ही मला त्यावेळेस आठवणीने फोन करून सांगा. तुम्ही जे काही बोललं ते सगळं खरं झालं. लोकांनी हे फक्त विकासावर मत दिलेलं आहे. आज काय कोण भूलतं आपल्याला, कुठे कुणी काय करतोय आम्ही दाखवतोय. या आमिषाला लोक आमची, त्यांना माहिती आहे हा नवीन उमेदवार आहे, हा परत कधी येऊ शकत नाही. घ्या याच्याकडून काय घ्यायचं, त्याच्याकडून पार्ट्या करायला जा, कुठं काय करा, सगळं करू. सगळं चालू जरी असलं तरी फक्त लोक विकासाला मतदान करतात हे आपल्याला माहिती आहे. जनता खूप हुशार झालेली, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळ्यांना माहित आहे कुठं काय चाललंय ते पण त्यांची माहिती. आणि त्यांना कार्यकर्ते इथं पक्के कार्यकर्ते नाही, ते दोन्ही पार्ट्याला एकच कार्यकर्ते, ते आले का हे आले का तेच असतात. आणि हे सत्य आहे.
आम्ही काय खोटं बोलून आम्हाला काय करायचं, हे शेवटी 23 तारखेला निकाल भेटणार आहे असं भरपूर कामं केलेलं आहे. काही उमेदवार तर असे दुसऱ्या मतदारसंघात गेलेत, हे तर विशेष आहे ना. जो माणूस आपल्याला मतदारसंघ 143 गावं माहित नाही, कुठं दौलवाडा गावात गेलेत, कुठं हातोळण आष्टी तालुक्यात गेलेत, कुठं दौंड तालुक्यात सुरडे गावात गेलेत, प्रचार करायला गेलेत, तिथं सभा झाल्यात. मग त्या लोकांनी सांगितलं, अहो तुमचा मतदारसंघ हा नाही, हा आमचा दौंड तालुका आहे, तुमचा मतदारसंघ पलीकडे आहे. जर त्या उमेदवाराला जर आपला मतदारसंघ माहित नसेल तर तो काय विकास करू शकतो? दादांना तुम्ही कुठल्याही गावात या, कुठल्याही गावात तुम्ही वाडी वस्ती सांगा, त्या वाडी वस्तीवरचे एक दोन कार्यकर्ते त्यांना नाव माहित असतात, ते सगळं सांगतात की तुमच्या मतदारसंघ मी तुमच्या इथं हे काम केलं ते काम केलं, ते दादा सांगतात. एवढे वयस्कर झालेत दादा. मला पण विशेष वाटतं की हा माणूस खरंच याला देव माणूसच आहे हा माणूस आमच्या दृष्टीने. आणि ह्या माणसाला एवढं लक्षात कसं राहतं, यांचं वय झालंय, ते आजारी आहेत, ते सकाळीच लवकर उठतात, 6ला त्यांचे प्रचार दौरा सुरू होतो. आम्ही त्यांना सांगतो, अहो तुम्ही आजारी आहे, काळजी करू नका, आपला विजय निश्चित आहे. पण त्यांचं हे कामाचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांच्या डोक्यात फक्त, आणि आपणही त्यांना भेटलो तर ते बाकीच्या गप्पा मारत नाही, आपल्याला विकासाचं बोलतात. काय काम आहे तुझं, बोल, कोणतं काम राहिलं, कसं करायचं सांग, ते कसं करायचं. आणि ते कुटुंबीय स्वतःहून फोन करतात की गावात कोणता हे निधी टाकायचं, आपल्याला कसं करता येईल काम. आपण जर 1 कोटीचं काम म्हटलं, त्यांच्याकडून आम्हाला 5-5 कोटीची कामं भेटलेली आहे. आणि हे वास्तविक आहे. त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे स्वतःहून आहे आणि आम्ही त्यांना पूर्ण वेळ दिलेला आहे सगळ्या लोकांनी. आणि कार्यकर्त्यांना पण आम्ही गावात फिरतो तर कार्यकर्ते आम्हाला होऊन सांगतात, ठीक आहे यांची सभा आहे, आम्ही आज जातो, आम्ही बघतो ते काय बोलतात. आणि ते दुसरंच बोलतात, विकासाचा मुद्दा सोडून. आणि हे 5 फुटे कुटुंबीय हे कुणावर टीका करत नाही, फक्त विकासाचा मुद्दा यांच्या समोर आहे. हे फक्त कामाची यादी सांगतात, आम्ही कामं केलेत. विश्वास काय म्हणतो ते वाक्य आहे, विश्वास जुना 5 फुटे पुन्हा, हे सत्य आहे. या मतदारसंघाचं 2008 पासून या मतदारसंघात फक्त बबनराव पाचपुतेंची हवा आहे आणि ही ओरिजिनल हवा आहे, हिच्यात कुठं काही खोटं नाही. याच्यामुळे मतदान लोक प्रत्यक्ष मतदान एकतर्फी निकाल आहे हा सगळा, हे फक्त चालू आहे. हे तुम्हाला 1-2 दिवसात लगेच चित्र स्पष्ट होईल. लोकच म्हणतील अरे यांचं कुठं काय मतदारसंघात कुठंच काय नाहीये, आपलं मत वाया घालण्यापेक्षा हे भाजपला मत द्या. आणि आपल्याला माहित आहे, आता मी आदरणीय दादाबद्दल बोललो, पक्षाबद्दल जर बोलायचं झालं तर या पक्षाने सर्वांचं लाईट बिल माफ केलेलं आहे. कर्जमाफीची आदरणीय फडणवीस साहेबांनी कर्जमाफी सर्व माफ करणार आहेत. आणि लाडक्या बहिणींसाठी जे 1,500 रुपये चालू आहे त्याचे 2100 रुपये भेटणार आहेत. लाडक्या बहिणींना प्रत्येक लाडक्या बहिणी म्हणतात, आमच्या घरच्यांनी जरी काही सांगितलं तरी आम्ही मतदान हे फक्त भाजपला देणार आहे पक्षाला. आणि वरती सत्ता आदरणीय नरेंद्र मोदींची सत्ता आहे, राज्यात पण सत्ता भाजपची असली पाहिजे. आमचा उमेदवार भाजपचा आहे सगळीकडे जर का, आणि आपला उमेदवार हे, आणि आमच्या उमेदवाराला आम्ही तर म्हणतो आमच्या उमेदवाराला मंत्रीपद भेटावं आमची अपेक्षा आहे. आणि जरी नाही भेटलं त्या मंत्रीपदापेक्षाही आमच्या या मतदारसंघात त्यांनी कोटीने कामं केलेलं आहे. जे मंत्री काम करू शकत नाही ते आमदारांनी काम करून दाखवलेलं आहे. हा विश्वास आहे आणि हे सगळ्या लोकांना माहित आहे. भरपूर कामं झालेले, कामाच्या बाबतीत नाच करायचं नाही पाचपुते कुटुंबाचा. आणि दिवसभर त्यांच्याकडे तुम्ही कधी फोन लावा, रात्री 12 वाजता फोन लावा. आमच्या गावात डीपीचा प्रॉब्लेम आला, रात्री 12 वाजता फोन लावला, त्या वायरमनला बोलून त्यांनी ते लाईट चालू केली. असे रात्रंदिवस काम करणारे माणसं आहेत. आणि दुसरे माणसं कधी काम करणार आहे ते कधी इकडे भेटत नाही, त्यांना कार्यकर्त्यांची नाव माहित नाही, त्यांच्याकडे त्यांच्या सगळे अडचण, त्यांना गावच माहित नाही तर ते काय काम करणार आहे सगळ्यात महत्वाचं. आणि जे काय अपेक्षा उमेदवार आहे हे फक्त एक सुवर्ण पाचपुते उभा आहे, आडनाव सारखं आहे. लोकांना त्यांना वाटलं आम्हाला पाचपुते म्हणून मतदान करतील या आशेवर ते उभं राहिले आहेत. अहो लोकांना चिन्ह माहित आहे, सांगायची गरज नाही राहिली, कुठं पॉम्पलेट वाटायची गरज नाही राहिली. आपण गेलो लोक सांगतात आमचं मतदान कमळाला आहे, आपण सांगायचे लोक सांगतात आमचं मतदान कमळाला आहे, तुमचं काय, आम्हाला विचारलं तुमचं काय, आम्ही म्हणतो आम्ही कमळाचे. ठीक आहे, आम्हाला बी कळतं, आम्हाला बी वाटतं आपला काय अडचण नाही. आपल्या कुठल्याही गावामध्ये पाणी योजना असेल, आमची बुरानगर योजना असेल, त्याचंही काम त्यांनी ते दुरुस्ती करण्याचं काम करणार आहेत. सगळे कामं भरपूर कामं चालू आहेत या ठिकाणी. प्रत्येक गावात तुम्ही बंधाऱ्याचं काम पहा, कुठलंही काम का गेलं का बरं, एकच कार्यकर्ता नाही, कुणीही काम घेऊन जा ते काम करू राहिले सध्या. म्हणजे त्यांचा पायदंडा असा आहे की ज्या वस्तीला अडचण आहे त्या वस्तीचं ते काम करू राहिलेत. आणि त्याच्यामुळे तरुणांचा सगळ्यात जास्त ओघ या सगळ्या पाचपुते कुटुंबाकडे आहे. सर्वात जास्त विषय संपलेला आहे सगळा. व्हॉट्सअपला रोजच्या रोज सगळं आपल्याला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळी माहिती भेटती, कोणता उमेदवार कुठं जातोय सगळ्या लोकांना घर बसल्या कळतंय. प्रचाराची सुद्धा गरज नाही आता, हे सगळं चाललंय. आता हे तुम्हाला दिसेल 1-2 दिवसात. तुम्ही कोणत्याही गावात जा, तुम्हाला जर सांगितलं नाही विकास काम नाही केलं बबनराव पाचपुते, मला येऊन परत फोन सांगा तुम्ही हे खोटं सांगितलंय, मला हे सांगा फक्त. तुम्ही माझा नंबर घ्या, तुम्हाला नंबर देतो. आणि 23 तारखेला मला मी संध्याकाळी निकाल लागल्यानंतर आठवणीने फोन करा. अजून बोलावं तेवढं कितीही बोलता येईल. विकास कामच एवढे का 1 तास बोलता येईल, बाकीच्यांकडे विकास कामाचे यांना सांगावं लागतं. आम्ही हे करू, यांनी पण करून दाखवलंय सगळ्यात महत्वाचं. आणि हे करणार हे सगळ्या जनतेला माहिती आहे. आमच्यापेक्षा जनतेला विश्वास आहे की हे पाचपुते कुटुंबीय खरंच कामाचं आहे. अजून बोलायचं किती आहे,
बोलायला काय 1 तास बोलू शकते त्यांच्याबद्दल. त्यांचे कामं जर तुम्हाला एक लिस्ट चालू केली तर तुम्ही सुद्धा म्हणता ना, अहो बाद झाले, आता मुलाखत बाद झाली, मुलाखतीला सुद्धा वेळ असतो थोडाफार. चालन, खूप आमचा विश्वास आहे पाचपुते कुटुंबीय विक्रमसिंह पाचपुते परत आमदार, आमच्या शुभेच्छा आहेत.